क्वेश्चन कडे जाऊयात. बघा लगेच थर्ड क्वेश्चन का तर व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी अँड वाय. तर मला आता डिस्टन्स फाइंड आउट करायचंय की नाही. मग डिस्टन्स मी कसं काढणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढणार आहे. तर म्हणजे याचा अर्थ हा सी पॉइंट आणि हे ए पॉइंट ही आहे रेडियस ड्रॉन थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हे काय आहे तर पॉइंट सी पासून टँजंट ए बी पर्यंतचं डिस्टन्स आहे आणि ते कसं आहे परपेंडिक्युलर आहे. मग सी ए ही काय आहे, सी ए हे काय आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर. आणि मग सी ए ही काय आहे तर ही तर रेडियस ऑफ द सर्कल आहे. आणि मग गिवन इन्फॉर्मेशन मला काय सांगते की रेडियस ऑफ द सर्कल किती आहे 6 सेंटीमीटर आहे. तर त्यामुळे हा जो थर्ड क्वेश्चन आहे की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी, तर मी म्हणणार आहे इट इज 6 सेंटीमीटर. व्हाय, त्याचं परत मी रिझन लिहिणार आहे बिकॉज सेगमेंट सी ए इज परपेंडिक्युलर टू टँजंट ए बी. म्हणजे मी सुरुवात कशी करणार, सेगमेंट सी ए इज परपेंडिक्युलर टू टँजंट ए बी. सी ए इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स, हा मी पॉइंट नंबर 1 लिहिणार. त्याच्यानंतर हा सेकंड पॉइंट लिहीन, हा थर्ड पॉइंट लिहीन आणि मग मी लिहिणार आहे पॉइंट नंबर 4. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे याचा आन्सर तुम्ही लिहू शकता.